सर्दी, ताप आणि थंडीचा त्रास. उपचारासाठी एका 27 वर्षीय तरुणाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण कुटुंबियांच्या आरोपानुसार उपचार मिळण्याऐवजी त्याला कथित हलगर्जीपणाचा सामना करावा लागला आणि अखेर एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. अंबरनाथच्या बीजी छाया शासकीय रुग्णालयात आणि त्यानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान गंभीर हलगर्जीपणा झाल्याचा आरोप मृतक अनंत राम सोनी यांच्या कुटुंबियांनी केला आहे. सर्वात धक्कादायक आरोप म्हणजे दुसऱ्या रुग्णाच्या फाईलवर अनंत सोनी यांच्यावर उपचार करण्यात आले. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या रुग्णाची फाईल त्यांच्या हाती लागल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. तोपर्यंत चुकीच्या फाईलनुसार उपचार सुरू झाल्याचा आणि औषधांचा कथित ओव्हरडोस देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रकृती खालावत असताना वेळेवर उपचार मिळाले नाहीत. तीव्र पोटदुखी सुरू असताना आवश्यक तपासणीत विलंब झाल्याचा आरोप. सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध नसल्याने एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्याची वेळ आली. बेड मिळण्यात विलंब आणि कुटुंबियांच्या आरोपानुसार रुग्णालयात पंख्याचीही व्यवस्था नसल्याने घरून पंखा आणण्यास सांगण्यात आलं. हा प्रश्न केवळ अनंत सोनी यांच्या मृत्यूपुरता मर्यादित नाही. हा प्रश्न आहे आपल्या सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या वास्तवाचा. सामान्य माणूस आजही विश्वासाने शासकीय रुग्णालयात जातो, कारण त्याच्याकडे लाखो रुपयांचा खर्च करून खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची आर्थिक ताकद नसते. त्याच्यासाठी सरकारी रुग्णालय म्हणजे शेवटची नव्हे तर सर्वात मोठी आशा असते. पण जेव्हा याच रुग्णालयात रुग्णाला वेळेवर बेड मिळत नाही, आवश्यक तपासणी होत नाही, सुविधांचा अभाव असतो आणि उपचारांबाबतचा गंभीर प्रश्न उपस्थित होतात, तेव्हा सामान्य माणसाने जायचं तरी कुठे? सरकार आरोग्य क्षेत्रासाठी कोट्यावधींच्या योजना जाहीर करत असतं. नवीन इमारती, अत्याधुनिक आरोग्य सेवेच्या घोषणा केल्या जातात. पण प्रत्यक्षात जर रुग्णालयांमध्ये पुरेसे डॉक्टर नाहीत, परिचारकांवर ताण आहे, आवश्यक उपकरणे उपलब्ध नाहीत आणि रुग्णांना मूलभूत सुविधा मिळत नसतील, तर या घोषणा आणि योजनांचा नेमका उपयोग कोणासाठी? अनंत सोनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सीमा सोनी यांच्यासमोर आज 2 लहान मुलांचं भवितव्य उभं आहे. माझ्या मुलांनी अशी काय चूक केली होती, त्यांच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र परत कोण देणार? हा केवळ एका दुःखी पत्नीचा आक्रोश नाही आहे, तर सरकारी आरोग्य व्यवस्थेला आणि शासनाला विचारलेल्या अत्यंत वेदनादायी सवाल आहे. आज अनंत सोनी गेले, उद्या अशी वेळ एखाद्या सामान्य कुटुंबावर येऊ नये याची जबाबदारी कोण घेणार? या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणार का? कुटुंबियांच्या आरोपांची सखोल पडताळणी होणार का? दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणखीन किती निष्पाप रुग्णांचे जीव गेल्यानंतर सरकार आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर केल्या जाणार? आता तरी शासनाचे डोळे उघडणार का? सरकारी रुग्णालयांमध्ये पुरेसे डॉक्टर, प्रशिक्षित कर्मचारी, आवश्यक तपासणी सुविधा आणि रुग्णांसाठी मूलभूत सोयी कधी उपलब्ध होणार? अनंत सोनी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी होत असताना या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाची अधिकृत बाजू समोर आलेली नाही. मात्र सरकार आणि आरोग्य प्रशासनाने या घटनेकडे केवळ आणखीन एक आकडा म्हणून न पाहता एका कुटुंबाचा उद्ध्वस्त झालेला संसार म्हणून पाहण्याची गरज आहे. कारण चौकशी फक्त कागदावर नको, जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि सरकारी आरोग्य व्यवस्थेत प्रत्यक्ष ठोस सुधारणा झाल्या पाहिजेत, जेणेकरून उपचारासाठी रुग्णालयात गेलेल्या आणखीन एका अनंतला आपला जीव गमवावा लागणार नाही आणि कोणत्याही पत्नीला आपल्या मुलांसमोर असा आक्रोश करावा लागणार नाही. ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज, अंबरनाथ.